राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अकोल्यात केलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या वोट चोरीच्या मुद्द्याला जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला आहे। निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। त्यासोबत येत्या 15 ऑगस्ट पासून मासळीवर बंदी येणार असल्याचा मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। देशाआधी विकास आला, भाषा विभागली, आता खाद्यपदार्थालाही विभागणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आम्ही हिंदू आहोत पण सनातनी नाही, असा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी लेक योजनेवरही उपरोधिक टीका केली। त्यांनी लाडका नातू, लाडकी सासू, लाडका सासरा अशा योजना सुरू कराव्यात असे म्हटले। अकोल्यातील मंडल यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आंदोलकांवर लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही त्यांनी टीका केली आणि त्याला बॉलिवूडमध्ये फायटर म्हणून घ्यावे असे उपरोधिकपणे म्हटले। आंदोलन करणाऱ्या एखाद्या बिचारी पोरं आंदोलन करतात, त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारता अमेरिकन स्टाईल सारख्या, असं रॅम्बो सारख्या असं ट्रिपल सायकल मारून ठाप लाथ, अरे काय चालवलंय काय? आणि मग सांगायचं नाही ते पोरं रॉकेल होती, अरे काय दाखवा आम्हाला रॉकेलचं एखादं दृश्य। अरे काय स्टाईल ती त्या इन्स्पेक्टरची, त्याला जर बॉलिवूड मधला फायटर म्हणूनच घेतला पाहिजे। कोणी असो, डीवायएसपी असो नाही ते एसपी असो, त्या पद्धत आहे काय? जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानामुळे आगामी काळात राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे।